करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 365 दिवसांच्या व्याख्यानमालेमध्ये आज 124वे सत्र माइंडसेट आणि व्यक्तिमत्व विकास यामधला एक महत्वाचा भाग आपण बघतोय, स्वतःची तुलना इतरांशी करणं कसं थांबवावं. आणि हे आपल्या प्रत्येकाला जाणवणारं उपयोगाचं असणार असं सत्र वाटू शकतं, गरजेचं सत्र वाटू शकतं. कारण आपण कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये एकमेकांशी स्पर्धा करतो, तुलना करत असतो आणि त्याच्यातनं या ठिकाणी आपण स्वतः डिप्रेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हा विषय थोडासा सविस्तर आपण समजून घेणार आहे लक्षात त्याच्या बाबतीतनं, की आपण विचार करा, जर समजा या ठिकाणी एखादं गुलाबाचं फुल असेल, ते म्हणेल की मला कमळाच्या फुलासारखं व्हायचं आहे, किंवा आंब्याच्या झाडाला असं वाटायला लागलं की मला नारळाच्या झाडासारखं व्हायचं आहे. असं चालेल का आपल्याला? तर हे थोडंसं हसल्यासारखं वाटेल आपल्याला, हे असं कसं काय? तर आंबा आंबा विशिष्ट गुणधर्म आहे, आंब्याची गरज वेगळी आहे, आंब्याचं काम वेगळं आहे, गुलाबाचं काम वेगळं आहे, हे लक्षात त्याच्या पद्धतीने हे म्हटलं जातं. तसं आपण या ठिकाणी सकाळी ज्यावेळेला इंस्टाग्राम उघडतो त्यावेळेला आपल्याला काय वाटतं की जगात सगळेच आनंदी आनंद आहे. म्हणजे मी सोडता बाकीच्या जगात सगळ्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकांना अडचणी आहेत असं आपल्याला वाटायला लागतं, आणि मी एकटाच का आनंदी नाहीये. आणि मग फिल्टर लावून जे आयुष्य या ठिकाणी पोस्ट केलं जातं, त्या पोस्टच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण थोडंसं स्वतःलाच डिप्रेस किंवा स्वतःविषयी खंत वाटायला लागते. दुसरं महत्वाचं हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की एक माइंडसेट असतो की मित्रानं गाडी घेतली, त्यानं घर बांधलं चांगलं, शेजारचे डेव्हलप करतायत चांगल्या पद्धतीनं आणि मला जमत नाही आहे, हे लक्षात घ्या. ही तुलना तुमच्या वयाची इतर मुलं पुढे गेली, त्यांचं करिअर सेट झालं, त्यांना मार्ग सापडला, मला अजून नाही सापडत आहे. आणि मग हे दिवसभर जे काय तुम्ही आजूबाजूला बघता त्याच्यावर रात्री विचार की अरे मी कुठेतरी कमी पडतोय, मला हे जमत नाहीये, माझ्यामध्ये काहीतरी या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत, किंवा मला या ठिकाणी काही गोष्टी चांगल्या पद्धतीने करता येत नाहीयेत, असं या ठिकाणी तुम्हाला वाटायला लागतं, हे लक्षात घ्या. आता हे फॅक्ट समजून घ्या, तुम्ही एकटे नाही आहात असं हे पहिला समजून घ्या. साधारणतः 90% लोक आहेत की त्यांना असं वाटतं की त्यांच्याबरोबर आपण कम्पेअर केलं पाहिजे, इतरांच्या बरोबर आपण तुलना करायला पाहिजे. आणि सोशल मीडियामुळे हे प्रमाण अगोदरच्या तुलनेमध्ये वाढलेलं आहे, 5 पटीने वाढलंय, लक्षात घ्या. डिप्रेशन आणि एन्झायटीमुळे दरवर्षी या ठिकाणी यामुळे या तुलनेमुळे जे आहे त्या डिप्रेशन आणि एन्झायटी साधारणतः 25% डिप्रेशन आणि एन्झायटीमध्ये ग्रोथ होत आहे, वाढ होत आहे, लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. आणि आत्महत्येच्या काही कारणांमधलं एक प्रमुख कारण असं आहे की मी काहीतरी कमी आहे, माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, मी कॉम्पीट करू शकत नाहीये या स्पर्धेच्या जगामध्ये, असं वाटणं हे असतं, लक्षात घ्या. 85% इंस्टाग्राम युजर जे आहेत ते स्वतःबद्दल वाईट वाटतं की बाबा मी नाही यात टिकू शकत, माझ्या रील चांगल्या नाहीत, माझं या ठिकाणी कोणी मला फॉलो करत नाही आहे, कमेंट करत नाही आहे, म्हणून अकाउंट बंद करतात. असे देखील या ठिकाणी काही प्रमाण बघायला बघतात, लक्षात त्याच्या बाबतीत. आणि काय आहे म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर तुलना ही आनंदाची चोरी आहे. कंपॅरिझन इज अ थेप ऑफ जॉय. म्हणजे आपण एकमेकांशी तुलना करणं म्हणजे आपल्या असणाऱ्या ज्या सोर्सेस आहेत ते सोर्सेसचा विचार करता आपण या ठिकाणी कुठेतरी डिप्रेस होतोय किंवा कुठेतरी दुर्लक्ष करतोय. आता आतापर्यंतचा काळ बघता आजपर्यंत जेवढ्या काही पिढी झालेल्या त्या पिढींमधली सगळ्यात जास्त सोर्सेसनं समृद्ध असणारी पिढी तुमची पिढी आहे. म्हणजे काय, रिसोर्सेस सगळ्यात जास्त उपलब्ध असणारी पिढी कोणती आहे, ती जेनजी आणि त्या पुढची असणारी पिढी असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग इतके जर सोर्सेस असतील मग तरी देखील या ठिकाणी तो दिवस एन्जॉय करणं कुठेतरी विसरत चाललंय का, तो आत्ताचा क्षण एन्जॉय करणं कुठेतरी विसरत चाललंय का? तर याचं उत्तर कदाचित असं येईल की ते होय असं, आणि याचं कारण असं येईल की कारण आपण एकमेकांशी कंपॅरिझन करायला लागलेलो आहोत, जे आहे त्याच्यापेक्षा काय नाही याच्यावर जास्त भर द्यायला लागलेलो आहोत, लक्षात घ्या. कंपॅरिझन म्हणजे नेमकं काय की स्वतःचं जीवन, स्वतःचं यश, स्वतःचं रूप, संपत्ती, क्षमता याची दुसऱ्याबरोबर मोजमाप करणं आणि त्यातून स्वतःचं मूल्यमापन करणं. ही स्पर्धा, ही तुलना कशाची असायला पाहिजे? स्वतःची असायला पाहिजे. मी काल काय होतो आणि आज किती पुढे आलो, कालच्यापेक्षा आज मी एक पाऊल पुढे येणं ही तुमची स्पर्धा आहे, कालच्यापेक्षा एक पाऊल पुढे येणं ही तुमची तुलना आहे, आणि हे तुम्हाला निश्चितच आनंद देणारं असू शकतं. जगात सगळेच तुम्ही एका लेवलला नाही आहात, हे लक्षात घ्या. पहिल्यात आपण सगळेजण सुरुवात करत असताना, कारण जिथून या ठिकाणी मुकेश अंबानींच्या मुलांनी सुरुवात केली तिथून या ठिकाणी आपण सुरुवात करायचा प्रयत्न केला तर शक्य नाही, कारण त्याला एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. तुम्ही तुमच्या पिढीतले घरातले फर्स्ट लर्नर आहात, तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत पहिल्यांदा शिकताय, तुम्ही तुलना करणं आणि घरामध्ये एखादे प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत आणि त्यांच्या मुलाच्या बरोबर तुम्ही स्पर्धा करणं, ही स्पर्धा ठरूच शकत नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. अचीव्ह करणं ठीक आहे त्याच्यामध्ये,
पण एका पिढीनं त्यासाठी ऑलरेडी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. त्यामुळे ज्या पिढीमध्ये हे झालेलं नाही त्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टी करत असताना याचा विचार करावा की आपण तुलना कोणाशी करतो, कंपॅरिझन कोणाशी करतोय हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, एक हेल्दी कंपॅरिझन असतं, जसं की प्रेरणा घेणं. अरे माझ्या मित्राला तेवढे चांगले मार्क पडलेत, मी पण प्रयत्न करेन तिथपर्यंत पोहोचण्याचा. हे हेल्दी, हे लक्षात घ्या. शिकण्यासाठी, स्वतःला सुधारण्यासाठी, तुमचे टार्गेट निश्चित करण्यासाठी. म्हणजे गेल्या वर्षीचा माझ्या कॉलेजचा टॉपर हा 92% आहे, मी 93 पर्यंतचा प्रयत्न करेन. हे कॉम्पिटिशन झालं, लक्षात घ्या त्याच्यावर. ठीक. आणि माझ्या 2 मित्रांना अजून 96% पडलं, काही हरकत नाही, कारण माझं टार्गेट मी 94 पर्यंत पकडलं होतं, तिथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. लक्षात. किंवा गेल्या वर्षी मला 65 होते आणि आता मी हे टार्गेट ठेवल्यामुळे 85 पर्यंत पोहोचलो, ती देखील अचिव्हमेंट आहे. तर या गोष्टीकडे थोडंसं आपण बघितलं पाहिजे की त्यानं केलेलं आहे तर मी करू शकतो. या पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांना ती तुलना करणं हे हेल्दी कंपॅरिझन असतं. टॉक्सिक कंपॅरिझन म्हणजे विषारी तुलना, स्वतःला कमी लेखायचं, अरे त्यालाच जमते मला जमतच नाही त्याच्यामध्ये, मग थोडंसं त्यानं गाडी घेतली की मला वाईट वाटायला लागणं, राग वाटायला लागणं त्याचा. लक्षात. स्वतःविषयीचा रिस्पेक्ट कमी होणं हे फार महत्वाचं असतं, ज्याला इन्फेरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो आपण त्याच्यामध्ये, की मी त्यांच्यासारखा कधीच होऊ शकणार नाही, मी तिथं बोलू शकणार नाही, मला हे करता येणार नाही. त्याच्यावर आपल्याला मात करता यायला पाहिजे. लक्षात घ्या. आपण तुलना का करतो, लक्षात घ्या, याची काही कारणं समजून घ्या. पण मानसशास्त्र कारणांमध्ये पहिला आहे उत्क्रांतीचा वारसा, म्हणजे इव्हॉल्युटरी हेरिटेज आहे आपल्याला, जो वारसा लाभलेला आहे तो. आपले पूर्वज आपले कशाची तुलना करायचे, जिवंत राहण्यासाठी तुलना करायची, कारण त्यावेळेला जंगलात राहायला लागायचं, करायचं. हे लक्षात त्याच्यावर येतो. इतरांच्या पेक्षा कोण बलवान, म्हणजे वाघाबरोबर तुलना करायची आहे, जंगलावर जर मला हे करायचं असेल तर हत्ती येत आहे त्याच्या ताकदीला या ठिकाणी अंकुश ठेवायचा आहे, हा भाग होता. आज काय झालंय लक्षात घ्या, की आपण इतरांच्या पेक्षा बुद्धिमान म्हणून सुरक्षित झालेलो आहोत, हुशार झालेलो आहोत. त्यामुळे आता ही प्रवृत्ती जी आहे ती चुकीच्या ठिकाणी वापरली जाते. लक्षात. सोशल कंपॅरिझन थेरी म्हणजे हा काय प्रकार आहे, लक्षात घ्या, की मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती स्वतःची इतरांची तुलना करण्याची आहे, हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करू आपण. मग एक अपवर्ड कंपॅरिझन असतं, वरच्यांशी तुलना करणं, जे बऱ्याच वेळा दुःख देतं आपल्याला. आणि दुसरं डाऊनवर्ड कंपॅरिझन असतं, खालच्यांची तुलना करणं, म्हणजे अहंकार वाढत. या दोन्ही गोष्टी घातक आहेत, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्याला कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह घेऊ शकतो याचा विचार आपण करायला पाहिजे. चाइल्डहुड कंडिशन्स किंवा बालपणाचे जे काही तुमचे या ठिकाणी संस्कार असतात त्याच्यामध्ये, की शेजारच्या आई वडील सांगतात त्या मुलाला बघ कसे चांगले मार्क पडलेत, लक्षात, त्याला तुझ्या भावाला बघ किती चांगले मार्क पडलेत, तुझ्या बहिणीच्या मुलीचं किंवा काकीच्या मुलीचं लग्न झालं, तुझं कधी होणार बघ त्याच्यामध्ये, तुझ्या मित्राचे लग्न व्हायला लागले, तुझे कधी होणार. हे पालकांनी जे आपल्यावर या ठिकाणी बिंबवलेलं असतं ते आपण पुढच्या पिढीकडे द्यायचा प्रयत्न करत असतो. सोशल मीडियाचा इम्पॅक्ट जो आहे तो, म्हणजे या ठिकाणी एक हायलाइटेड रील ज्या येतात आणि त्याच्या पाठीमागचं जे सीन्स आहे आपल्याला माहित नसतं. लक्षात. म्हणजे लाखो फॉलोअर असणारे एखादी रील स्टार 3-4 दिवसामध्ये कधीतरी या ठिकाणी ती मरून पडलेली असते, आजूबाजूला माहीत देखील नसतं. म्हणजे तिचं आनंदी दाखवणारच जगणं ते आनंदी असेलच असं नाही, हे पहिल्यांदा मान्य करा. याचा पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे. लोक काय करतात की चांगलं जे आहे तेवढंच दाखवतात, हे लक्षात त्याच्यावरती येतं. घरात झालेली भांडणं किंवा बाकीच्या गोष्टी, दुःख, अडचणी ते तिथं मांडत नसतात, याचा या ठिकाणी आपण समज घेतला पाहिजे. लक्ष. इथं इडिटेट असतं, इथं फिल्टर लावलेले असतात, इथं फेक लाईफ दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो, हे लक्षात घ्या. आणि इथं डोपामाइन हिट होतं आणि लाईक मिळते, याचाच विचार केला जातो, हे लक्षात घ्या. कंटेंट क्रिएटर हा कंटेंट कंझ्युमर जो आहे त्याला काय आवडतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो, लक्षात. त्यामुळे तो रिअल असतोच असं नाही, हे समजून घ्या पहिल्यांदा. समाजाचा काही मानदंड आहे, जसं की आता असं वाटतं की 80% 90% पेक्षा जास्त मार्क पडलं आणि त्या मुलानं जर सायन्सला ऍडमिशन नाही घेतलं, अरे सायन्सला नाही ऍडमिशन घेतलं एवढे चांगले मार्क पडून, मग पालकांच्यावर शंका, यांच्यावर खर्च करायला पैसे नसतील का, पालकांच्यावर शंका त्याच्यामध्ये, ह्या मुलाला ते अम्बिशियस बनवत नाहीत का, याच्याकडे त्यांचं लक्षच नाहीये का. हे सोशल प्रेशर, लक्षात त्याच्यामध्ये. हे समाजाचे, म्हणजे जेई आणि नीटचं करिअर म्हणजे आज जगातलं सगळ्यात भारी करिअर. का युपीएससी करून मी जर करता अधिकारी झालो तरच, त्याच्याशिवाय करिअरच नाही. हे जे काही सामाजिक काही मापदंड झाले आहेत, त्यामुळे कंपॅरिझनच्या या ठिकाणी यशाच्या व्याख्या आपल्या बदलत चालेल मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याकडे असणारी अपूर्णत्वाची भावना, म्हणजे माझा स्वतःवरचाच विश्वास कमी असतो, आत्मसन्मान माझ्याकडे कमी असतो, लक्षात. आणि मग मी बाहेर व्हॅलिडेशन शोधायला लागतो. तर पहिला सेल्फ रिस्पेक्ट हा महत्वाचा आहे. आणि पुन्हा पुन्हा येतो तो शब्द आपल्या समोर, फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो. म्हणजे मी मागं राहतो, इतर माझ्या पुढे चाललेलं आहे, सतत धावपळ होत असते, लक्षात घ्या. कारण माझं टार्गेट सोडून मी त्यांच्याशी कंपॅरिझन करतो आणि मी माझ्या या ठिकाणी उद्दिष्टांसाठी या ठिकाणी थोडंसं कुठेतरी मोल्ड होऊन पुढे पळायला लागतो, लक्षात घ्या.
याचे निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह इफेक्ट ऑफ कम्पॅरिझन काय आहेत, तुलनेचे दुष्परिणाम काय आहेत लक्षात घ्या. एक मानसिक परिणाम, मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम आपण बघितला. डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, लो सेल्फ इस्टीम असेल, लक्षात इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असेल, त्यानंतर या ठिकाणी थकवा येणं असेल, किंवा तुम्हाला या ठिकाणी मग सातत्यानं असं वाटणं की मी नाही एलिजिबल त्या सगळ्या गोष्टींसाठी, असं असू शकतं. विचारावरून होणारा परिणाम काय, सातत्यानं निगेटिव्ह सेल्फ टॉक, स्वतःविषयी निगेटिव्ह सातत्यानं बोललं जातं, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. ओव्हर थिंकिंग बनतो आपण. त्यानंतर या ठिकाणी आपण थोडंसं निराशावादी बनतो, आपलं लक्ष लागत नाही, निर्णय क्षमता आपल्या थोडेसे वीक व्हायला लागतात. इमोशनल इम्पॅक्ट काय याचा कंपॅरिझनचा, असुरक्षितता वाटायला लागते, राग द्वेष मत्सर वाढायला लागतो, एकटेपणा वाटतो, अपराधीपणाची भावना जाणवायला लागते, आपल्याला आपलीच लाज वाटायला लागते. याचा शारीरिक होणारा परिणाम म्हणजे आपल्याला झोप कमी व्हायला लागते, डोकेदुखी, पचनाच्या समस्या यायला लागतात, थकवा जाणवतो, इम्युनिटी पॉवर आपली कमी होते, हे लक्षात घ्या. सामाजिक परिणाम याचे व्हायला लागतात, मग की आपले एकमेकांशी असणारे रिलेशनशिप बिघडायला लागते, मित्र दुरावतात, विश्वास कमी वाटतो आणि मत्सर वाढायला लागतो. आणि फायनली याचा करिअरवर होणारा परिणाम, आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते, आपलं इनोव्हेशन थांबतं, रिस्क घेण्याची भीती वाटायला लागते, स्वतःचा मार्ग आपण सोडून देतो आणि असमाधानी राहायला लागतो. याचा आर्थिक परिणाम होतो की आपला अनावश्यक खर्च वाढतात स्टेटससाठी, दाखवण्यासाठी. लक्षात, म्हणजे सगळ्यात गरिबीचं लक्षण काय लक्षात घ्या, की हॉटेलमध्ये जायचं आणि डिश खाल्लेली डिश त्याचा आनंद घेण्यापेक्षा त्याचे 4 फोटो पहिल्यांदा स्टेटसला टाकायचे. का, तर मी आज हे खाल्लं हे दाखवण्यासाठी. स्टारबक्सची कॉफी एकदा प्यायची, पण तो मग इतका जपून ठेवायचा की दर आठवड्याला एकदा त्याचा फोटो आपल्याला, त्याच्याबरोबरचा फोटो आपल्याला टाकता यायला पाहिजे. हा जो दिखाऊपणा आहे हे लक्षात घ्या. याचा कुठेतरी या ठिकाणी विचार करा. कुठेतरी रील येतात लक्षात घ्या, काय की तुम्ही एकदा कधीतरी एअरपोर्टला किंवा मोठ्या हॉटेलला गेला तर त्या बॅगला टॅग लावलेला असतो, तो टॅग काढूच नका. कारण जिथे जिथं बॅग घेऊन जातात तिथं तुम्हाला लोकांना कळलं पाहिजे की अरे हा विमानानं प्रवास करणारा आहे. हे जे काही प्रकार असतात हे लक्षात त्याच्या बाबतीत हे प्रकार असं दाखवतात की जे मी नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि मी जे नाही ते दाखवण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण आभासी जगामध्ये जगायचा प्रयत्न करतो, आपण स्वतःविषयीचा भ्रम निर्माण करतो. या गोष्टी टाळायला पाहिजे. म्हणजे अनावश्यक खर्च कमी करतो. बऱ्याच वेळा मग दाखवण्यासाठी एकदा तरी जाऊन यायचं म्हणून कर्ज काढून या ठिकाणी काही गोष्टी करतो आपण, त्याची EMI वाढतात आपल्याला. आणि मग आपलं जे काही या ठिकाणी बॅलन्स असणारं अर्थशास्त्र आहे, आर्थिक साक्षरता जे आपण शिकत आहोत की 20% आलेल्या उत्पन्नात ते पहिला बचत आणि मग सगळे खर्च, त्याच्याऐवजी आपण काय करतो, उत्पन्नापेक्षा 40% जास्त खर्च करतो आणि मग अशा एका EMIच्या ट्रॅपमध्ये सापडतो, चुकीच्या या ठिकाणी गुंतवणुकीमध्ये सापडतो की आपल्याला ते उभं राहण्यासाठी जे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करत होतात हे सगळं डिस्टर्ब होतं आणि उभं राहण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करावे लागतात, अडचणी आपल्या वाढतात. लक्षात घ्या. याचं सगळ्यात मोठं कारण आहे सोशल मीडिया. तिथे कंपॅरिझन आपण जास्त करतो. म्हणजे इंस्टाग्रामवर 100 लोक फोटो पोस्ट करतात, तासाभरात त्याच्या तासभर एडिट करतात, मग त्यानंतर परफेक्ट इमेज, लाईट, फिल्टर लावून या ठिकाणी 5 सेकंदच त्याचे दाखवतात. लक्षात. आणि आपण त्यांना समजतो की ते काय 24/7 ते हॅपी असतं. म्हणजे एक हॅपी इमोशन पोस्ट करण्यासाठी त्याने काय केलेलं आहे की त्यानं तासभर तो फोटो एडिट केलेला आहे, भरपूर शूट करून मग एडिट केलेलं, फायनल या ठिकाणी तुमच्यासमोर आउटपुट दिलेलं आहे. त्यासाठी बऱ्याच लोकांनी मेहनत घेतलेली आहे. त्याचं स्वतःच या ठिकाणी त्या पाठीमागचं इंटेन्शन स्वतः आनंद मिळवणं हे नव्हतं. त्याचं इंटेन्शन होतं की मी तुम्हाला आनंदी किती आहे हे दाखवणं. त्यामुळे त्याच्याशी तुमची तुलना होऊ शकत नाही. लक्षात त्याच्यामध्ये. त्यामुळे काय होतं, गोवा ट्रिपचे फोटो दाखवले त्यांनी, मग आपल्याला EMIचं टेन्शन येणार आहे. वास्तव काय, तो गोव्याला जाऊन आला पण त्याला EMIचं टेन्शन आहे. लक्षात घ्या. नवीन गाडी घेतली, त्या गाडीच्या कर्जाचं टेन्शन त्याला आहे, ते दिसत नाही आपल्याला. परफेक्ट कपल दाखवलं जातं, पण परफेक्ट कपलमध्ये या ठिकाणी देखील भांडणं होत असतात, हे लक्षात घ्या. आत्ताचं लोहगडचं प्रकरण हे त्याच्यातलं सगळ्यात लेटेस्ट उदाहरण आहे तुमच्यासाठी. लक्षात त्याच्या वतीतनं. त्यानंतर या ठिकाणी स्माइलिंग सेल्फी दाखवले जातात. रोज रात्री काही ना काही ते व्यक्ती रडू शकते, असू शकते. लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी फॉरेन वेकन्सीज दाखवले जात असतात. लक्षात घ्या. आणि ऑफिसमध्ये मग या ठिकाणी त्याला टॉन्ट सहन करावे लागत असतात. डिझायनिंग कपडे वापरायचे दाखवले जातात, मग त्याचे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वारंवार वापरलं जातं. 6 पॅक बॉडी दाखवण्यासाठी बऱ्याच वेळा या ठिकाणी फोटोशॉप वापरलं जातो किंवा
नको असणारे प्रोटीन्स आणि या गोष्टी या ठिकाणी ऍडिशनल ज्यावेळेला घेतले जातात, स्टिरॉइडचे इंजेक्शन घेतले जातात आणि बॉडीवर त्याचे इम्पॅक्ट पडतात, हे लक्षात घ्या. लक्झरियस लाईफस्टाईल दाखवण्याच्या नादामध्ये आपण वास्तवामध्ये बऱ्याच वेळा भाड्याच्या घरात राहत असतो. आता भाड्याच्या घरात राहणं वाईट नाही, पण दाखवणं आणि असणं याच्यातला फरक आपण समजून घ्यायला पाहिजे, हे लक्षात. त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये या ठिकाणी डिटॉक्स असणं गरजेचं काय ते यासाठी गरजेचं. दिवसातले या ठिकाणी 3-4 तास 5 तास आपण सोशल मीडियावर वाया घालवतोय. डोपामाइन सातत्यानं आपल्याला या ठिकाणी ते चीप डोपामाइन रिलीज होतं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणारा आनंद आपला नाहीसा होतो आणि एक वेगळी व्यसनाधीनता लागते मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे ते तिथं तुलनांचा भडीमार होत असतो, कंपॅरिझनचा भडीमार होत असतो. खरे नातेसंबंध आपले या ठिकाणी दुरावतात आणि स्वतःचा मूल्यवान असणारा वेळ तुमचा काय होतो, कमी होतो. आणि म्हणून आपल्याला करायचं आहे, तुलना थांबवण्याचे काही मार्ग आपण या ठिकाणी शोधूया. पहिलं एक या ठिकाणी स्वतःची ओळख निर्माण करा किंवा स्वतःला पहिल्यांदा ओळखा. तुम्ही काहीतरी आहात, तुमच्याकडे काहीतरी स्पेशल स्किल आहे, युएसबी आहे तुमचा काहीतरी, तो ओळखला पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. तुमच्या व्हॅल्यूज ठरवा, तुम्हाला काय करायचं नाही आणि काय करायचं हे माहित असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर असं ठरलं की मला आयुष्यामध्ये कधीच अल्कोहोलला हात लावायचं नाही आहे, तर तुमचे मित्र कितीही पार्टी करू देत आणि स्टेटस लावू देत, त्यांच्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत, तुमच्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत, हे लक्षात घ्या. आयुष्यामध्ये आलं म्हणजे सगळ्याचाच आनंद घेतला पाहिजे, याचा अर्थ प्रत्येक व्यसनाचा आनंद घेतला पाहिजे असं नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. लाईफ जगणं म्हणजे प्रत्येक व्यसनाचा आनंद घेणं म्हणजे जगणं असं होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची व्हॅल्यूज ठरवा, स्वतःची ताकद ओळखा आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचा प्रवास जो आहे ना, तो खरोखरच अप्रतिम असतो. स्वतःचा जर सेल्फ असेल तर त्याच्यामध्ये इतर ते जाऊन आले म्हणून मला जायचं आहे, त्यापेक्षा मला जायचंय म्हणून मी चाललोय, माझा रस्ता वेगळा आहे, मला कुठं जायचंय मला माहिती आहे, मी त्यासाठी चाललोय, इथे कंपॅरिझनचा धोका राहणार नाही. तुम्ही कुणाची कॉपी नाही, तुम्ही ओरिजिनल आहात, लक्षात घ्या. म्हणजे अगदी लेटेस्ट उदाहरण सांगतो, उद्धव ठाकरे 2-3 दिवस आता सभेमध्ये आहेत, लक्षात घ्या. ते सभेमध्ये त्यांच्या आवाजात बोलता बोलता मध्येच या ठिकाणी लक्षात कुणाच्या तरी आवाजामध्ये बोलायचा प्रयत्न करतात. त्या 2-3 दिवसाची काढून बघा त्यांचं जे काही भाषण आहे ते, लक्षात. तर त्यांचा आवाज जेवढा प्रभावी वाटतो तेवढंच ते नाटकी वाटायला लागतं. का? कारण ते कुणीतरी भासवण्याचा प्रयत्न करतात, मी असं आहे असं प्रयत्न करतात. हे एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला रिसेंट घडणाऱ्या घटनांमधलं, तर तुम्हाला त्याचं व्हायचं नाही, हे लक्षात घ्या. तुमचं ओरिजिन जे आहे ते तुम्हाला जपायचं आहे. एक तुम्ही डायरी मेंटेन करा, ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणतो त्याला आपण, बरोबर, कृतज्ञतेची डायरी. दररोज या ठिकाणी ज्याने ज्याने कोणी तुम्हाला मदत केलेली आहे त्याच्याविषयी आभार मानायला शिका. लक्षात, छोट्या गोष्टींची नोंद करा, काय काय आनंद तुम्हाला मिळाला तो लिहा तुमच्याकडे, लक्षात घ्या. तुमच्याकडे काय आहे याच्यावर लक्ष ठेवा. 21 दिवसात तुमचा दृष्टिकोन बदलतो यावर विश्वास ठेवा. ती आपली थेरी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की 21 डेज मध्ये सवय लावायची, ती कायमस्वरूपी लावायची. म्हणजे आपण ते सर्वजण आहात आता 34 असणारे माझ्या सहित, लक्षात घ्या, की ज्यांना 90 दिवस फार मोठे वाटायचे, लक्षात. ते 90 दिवस मोठे वाटणारे आहेत, त्यांनी 124 दिवस पूर्ण केले आणि आपण 365 पण पूर्ण करणार आहोत. कारण आता तो आपल्या लाईफस्टाईलचा भाग झालेला आहे. आता आपल्याला अलार्मची गरज लागत नाही. आता 6:55 आणि 6:20 या वेळेत आपल्याला 7:20 पर्यंत आपल्याला कोणी कॉल करत नाही, कारण त्यांना माहित झाले की हा कॉल उचलत नाही आहे. त्याच्यामध्ये ही सवय लागणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, एक सवय स्वतःची अशी लावा, ज्याच्यावर वारंवार बोललो, की दररोज या ठिकाणी काही वेळ सोशल मीडिया बंद करता येईल का. म्हणजे मी वापरत असलेली सिस्टम सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या, की मी माझ्या डिव्हाइसमध्ये कुठलीही जर तुम्ही डायरेक्ट लिंक मला पाठवली, इंस्टाग्रामची एखादी रील पाठवता, एखादी फेसबुकची पोस्ट पाठवता, तर त्याच्यावर माझ्याकडून तुम्हाला रिॲक्शन 8 तास येणार नाही. त्याचं कारण काय, दिवसातनं 2च वेळ अशा मी ठरवलेले आहेत की ज्या वेळेला मी ह्या सगळ्या रील माझ्या वापरत असणाऱ्या मोबाईलवर ती लिंक ओपन होऊ शकत नाही. कुठलंही सोशल मीडियाचं ऍप माझ्या बिझनेस मोबाईलमध्ये जे व्यवसायासाठी वापर त्याच्यात ठेवलेलं नाही, व्हॉट्सअप वगैरे. त्यामुळे कुठलीही तुम्ही लिंक पाठवली तर ती मला तिथून माझ्या टॅबवर फॉरवर्ड करून घ्यावी लागते आणि मग बघावी लागते. तुम्ही पाठवल्या इमिजिएट मी पाठवून ठेवतो, मग जो काय दिवसभरातला वेळ ठरलाय 2 वेळचा, त्या गॅपमध्ये त्या सगळ्या लिंकवर जाऊन क्लिक करायचं, लक्षात, मग त्याला रिॲक्शन द्यायची. याचे 2 फायदे होतात. एक फायदा, आलेल्या कुठल्याही लिंकवर क्लिक करा, मग तिथं जा, ती रील बघून मग बाकीचं स्क्रोल करत बसा, हा वेळ वाचतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सोपं आहे. लिंकची क्लिक टू जाऊन तिथं ओपन करायचं, हे डिस्कनेक्ट केलं. तुम्ही म्हणाला सर आम्ही एकच मोबाईल वापरतो, मग वर्क मोड ऑन करायचा. वर्क मोड मध्ये या ठिकाणी ह्या लिंक या ठिकाणी डिसेबल राहतील, नंतर आपण या ठिकाणी पाहिजे त्यावेळेला बघू शकतो. लगेचच दिलं पाहिजे रिप्लाय असं नाही. तुम्हाला व्यावसायिक जे आहेत रिलेशन, जे बोलायचं आहे, कम्युनिकेशन आहे, पण सोशल मीडियाचे रिॲक्शन आणि त्याच्यामधनं तुमचं होणार या ठिकाणी
जास्तीत जास्त वेळेचा लॉस थांबवता येतो. दुसरं महत्वाचं तुम्ही बघा हे लक्षात त्याच्यावर तिथनं शक्यतो तुम्ही व्हॉट्सअपच्या बाबतीत किंवा बाकीच्या याच्यामध्ये आता सुरुवात केला प्रयोग काय की रात्री 10 वाजल्यापासून सकाळी या ठिकाणी 7 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत कनेक्टिव्हिटीच ठेवायची नाही. ऑफ ठेव, काही बिघडत नाही. नंबर आहे, ज्याला कोणाला अडचण असेल तर तो डायरेक्ट फोन करतो. मग रात्री 2 वाजता जरी फोन केला तर त्याचा फोन अटेंड करा, त्याला प्रॉब्लेम असेल तर त्याला मदत करा. याचे फार चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. हे तुम्ही करू शकता. केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की आठवड्यात एक दिवस पूर्ण बंद करता येईल का, तर मी नाही करत आहे, पण तुम्ही करू शकता, लक्षात घ्या. कारण आपल्याकडे सुट्टीच नसते, 365 डेज आपण कार्यक्रम करत असतो, उपक्रम असतात, त्यामुळे लक्षात घ्या. तर तुम्हाला कदाचित पॉसिबल असू शकतं. टॉक्सिक अकाउंट जे आहेत, म्हणजे हे केलं नाही तर आयुष्यामध्ये काहीच केलं नाही, हे बघितलं नाही तर काहीच बघितलं नाही, ह्या पद्धतीचं जे असतात त्याला लगेच अनफॉलो करा. हे लक्षात घ्या. तुम्हाला मोटिवेट करणारे, तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांमध्ये पुढे घेऊन जाणारे अकाउंट तुम्हाला फॉलो करावे लागतील. हे लक्षात घ्या. तुम्हाला काही फोन फ्री झोन बनवावे लागतील. म्हणजे मोबाईल पार्किंगची आपण एक कन्सेप्ट सांगितली होती. रात्रीचा वेळ आहे, त्यावेळेला मोबाईल तुमच्या बेडरूम पासून लांब राहतो. थोडा वेळ तुमच्यापासून तो लांब राहिला पाहिजे. त्याचे तोटे काय होतात ना जवळ ठेवल्याचे, ते तुम्ही सर्च करा. काल एक धक्कादायक वास्तव त्यांनी सांगितलं, हे लक्षात त्याच्यामध्ये येणाऱ्या पिढीमध्ये, म्हणजे रिसर्च करा तुमच्या लक्षात येईल की तुमची प्रजनन क्षमताच कमी व्हायला लागलेली आहे. इतका मोबाईलचा वापर जास्त वाढलेला, तुमची इफिशियन्सी कमी व्हायला लागली, प्रोडक्टिव्हिटी कमी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काही नो फ्री म्हणजे फोन फ्री झोन ठेवावे लागतील, लक्षात घ्या. कंपॅरिझन स्वतःच करायचं. मी काल काय होतो, आज कुठं पोहोचलो, पुढच्या 5 वर्षात कुठं जायचं, तुमची ग्रोथ किती झाली, तुमचे ट्रॅव्हलिंग या ठिकाणी जे आहे ते सेलिब्रेट करता यायला पाहिजेत. हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या युएसबी ओळखून त्या सेलिब्रेट करता आल्या पाहिजे, त्याच्यामध्ये वाढ करता यायला पाहिजे. तुम्ही कशात उत्तम आहात ते सांगता आलं पाहिजे. तर ज्यावेळेला समोर तू काय करू शकतोस, तर मला काही जबाबदारी दे असं म्हणायचं नाही, की मी चांगलं मॅनेजमेंट करू शकतो, मला या ठिकाणी हे मांडता चांगलं येईल, मला येणाऱ्या लोकांशी कम्युनिकेट चांगलं करता येईल, मला रजिस्ट्रेशन करता येईल, मला जे काय करता येते मला सांगता यायला पाहिजे. लक्षात घ्या. तुम्हाला ह्या स्ट्रेंथ, तुम्हाला दररोज तुमच्याविषयी स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, तुम्हाला सपोर्ट देणाऱ्या सिस्टमविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, म्हणजे पॉझिटिव्ह डायरी तुमची वाढायला लागेल. हे लक्षात घ्या. टार्गेट सेट करा, ती फार गरजेची गोष्ट आहे, लक्षात घ्या. उद्दिष्ट ठरवा, तुमची ठरवा, इतरांच्या उद्दिष्टांप्रमाणे कॉपी करू नका. तुम्ही ठरवलेल्या उद्दिष्टावर पुढे जाण्यासाठी प्रयत्न आपण करूया. स्मार्ट गोल बनवा, म्हणजे स्पेसिफिक असतील, मेजरेबल असतील, अचिव्हेबल असतील, लक्षात, आणि ते या ठिकाणी रिलेव्हंट असणार आहे, टाइम बाउंड असणार आहे. स्मार्ट गोलचं काय, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिलेव्हंट आणि टाइम बाउंड. स्मार्ट गोल कुठलंही उद्दिष्ट ठरवत असताना या गोष्टींमध्ये त्याला बसवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी माइंडफुलनेस अँड मेडिटेशन्स, दररोज 10 मिनिटं तरी आपण वेळ देऊ स्वतःसाठी. हे लक्षात घ्या. वर्तमान परिस्थितीमध्ये राहूया. आज एकतर भूतकाळातली चर्चा करायची किंवा भविष्याची चिंता करायची, या दोन्ही गोष्टी बंद करा. आपल्या विचारांचा जो फ्लो आहे त्याचं थोडंसं आपण निरीक्षण करूया. आपल्या जे काही बॉक्स ब्रिदिंग सारखे या ठिकाणी काही टेक्निक्स आपण बघितल्या, तर ते ब्रिदिंग एक्सरसाइज थोडंसं शिकून घ्या. हे उपयोगाला येणाऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो, प्रॅक्टिस करा. आपण एका सेशन मध्ये बघितलं, सोडून दिलं, पुन्हा पुढे आलो, असं करू नका. त्या वेळेला त्याचं थोडंसं प्रॅक्टिस करूया. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. ऍपच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कुठले ऍप ठेवायचे, कुठले ठेवायचे नाहीत, याचा या ठिकाणी एक हे ठेवून द्या. तुमचं शेड्यूल असू दे, तुमचे कॅलेंडर असू दे, तुमच्या रिक्वायरमेंट असू द्यात, गरज नसणार ऍप ठेवायचीच गरज नाही, लक्षात द्या, काढून टाका लगेच. सेल्फ कंपॅशन, स्वतःचीच या ठिकाणी तुमचं या ठिकाणी प्रेम, ते सेल्फ कंपॅशन फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण स्वतःला मित्राविषयी बघा, स्वतःला कमी समजण्यापेक्षा स्वतः आपण जगात भारी आहोत आपल्यासाठी, लक्षात. कारण आपण काहीतरी वेगळे आहोत, त्याचा अहंकार नाही झाला पाहिजे, पण ती सातत्यानं स्वतःला आनंदी ठेवण्याची या ठिकाणी माहिती असली पाहिजे. चुका माफ करायला शिकल्या पाहिजे, लक्षात घ्या. निगेटिव्ह सेल्फ टॉक, स्वतःविषयी निगेटिव्ह बोलणं हे पहिला टाळायला पाहिजे. आणि छोटे छोटे सेलिब्रेशन जे आहेत ते आपल्याला करता यायला पाहिजेत, लक्षात. रिअल फ्रेंड सोबत आपण जास्त वेळ खर्च करूया. आपण चर्चा करतो, म्हणजे कंपॅरिझन पेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात. तुमचा स्वतःचा एक वेळ ठेवा. त्या वेळेवर या ठिकाणी तुमची प्रत्येकाची या ठिकाणी कधी काय करायचंय, लग्न कधी असलं पाहिजे, करिअर कधीपर्यंत झालं पाहिजे, कोणत्या गोष्टी कधी घ्यायच्या आहेत हे समजून घ्या. समाजाच्या गाईडलाईन्स पाळू नका. म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये 22-23 झाला रे, लग्न झालं ना, आता कधी करणार, काय करणार, हे त्याच्यापेक्षा माझी मला कधी करायचंय मला माहित आहे, त्यावेळेला मी करेन, या पद्धतीने तुम्ही जायला पाहिजे. हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स आहेत, म्हणजे मी आता हे एन्जॉय करतोय, मला हे पुढे करायचं आहे, मी अचीव्ह करतोय, या पद्धतीने थोडासा आपण विचार करण्याचा प्रयत्न
करूया हे लक्षात घ्या. मित्रांनो, सेशन सातत्यानं करत असतो आपण, नवनवीन विषय घेत असतो. पण हे ज्या वेळेला अशा पद्धतीचे विषय घेतो जे दररोज आपल्याला लाईफमध्ये उपयोगाला येणारे आहेत, त्या विषयावर लगेचच कृती करणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला तुलना आजपर्यंत करत असाल तर ती तुलना पॉझिटिव्ह हेल्दी कशी असायला पाहिजे, कोणती नसायला पाहिजे, आणि तुलना होण्याची जी कारणं आहेत ती कशी कमी करता येतील, या सगळ्या बाबींचा या ठिकाणी थोडासा आढावा घ्या. 7:20 संपल्यानंतरची 5-1 मिनिटं तरी या गोष्टी, आज मी काय शिकलो लिहा. लिहिल्यानंतर या ठिकाणी यातनं मला काय शिकायला मिळालं, माझ्यात काय बदल करायला, 1% बदल दररोजचा होत जाऊ दे मित्रांनो. 365व्या दिवशी आपण फार काय वेगळा असू. प्रचंड चांगल्या गोष्टी आपण दोघं एकमेकांना सांगतोय, म्हणजे तुमच्यामुळे मी शिकतोय आणि त्या तुमच्याकडनं मांडत असताना तुम्हालाही त्या गोष्टी नवीन पद्धतीने शिकायला मिळतात. हे लक्ष, हे संचित राहू दे. ऐकलं आणि सोडून गेलं, प्रवचन ऐकल्यासारखं करू नका. तर आजच्या याच्यावर तुम्ही स्वतःची कृती तयार करा आणि त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.